मुलाला आत्महत्येपासून रोखताना आई वडिलांचाही करुण अंत. खवड्या डोंगरावरील हृदयद्रावक घटना. छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद किसगाव परिसरातील खवड्या डोंगरावर शुक्रवारी घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. आपल्या तरुण मुलाला टोकाचे पाऊल उचलण्यापासून रोखण्यासाठी धाव घेतलेल्या आई वडिलांनाच त्यांचे प्राण गमवावे लागले आहेत. कुणाल चांदवडे, त्याचे वडील मुरलीधर चांदवडे आणि आई संगीता चांदवडे या एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कुणाल हा कोणत्या तरी अज्ञात नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलण्याच्या विचाराने खवड्या डोंगरावर गेला होता. मुलगा डोंगरावर गेल्याचे समजताच त्याच्या आई वडिलांनी क्षणाचाही विलंब न करता त्याचा शोध घेण्यासाठी धाव घेतली. मुलाला काहीही होऊ नये, त्याला मृत्यूच्या दारातून परत आणता यावे या एकाच भावनेने दोघेही त्याच्यापर्यंत पोहोचले. खवड्या डोंगरावर कुणाल टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी बराच वेळ आई वडिलांनी त्याची मनधरणी केली, मात्र कुणाल काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. शेवटी नको तेच घडले. मुलाला वाचवण्यासाठी आई वडिलांनी जीवाची पर्वा केली नाही. मुलगा संकटात असल्याचे दिसताच त्याला रोखण्याचा आणि सुरक्षित ठिकाणी आणण्याचा प्रयत्न सुरू झाला. मात्र या प्रयत्नात परिस्थिती हाताबाहेर गेली आणि कुणाल सोबत त्याच्या आई वडिलांवरही काळाने घाला घातला. एका मुलाला जीव वाचवण्यासाठी धावलेले आई वडील अखेर स्वतःच मृत्यूच्या विळख्यात सापडले. आई वडिलांसाठी मुलाचे आयुष्य सर्वस्व असते. मुलगा संकटात असल्याचे कळताच स्वतःच्या जीवाचा विचार न करता त्याला वाचवण्यासाठी धाव घेणाऱ्या या दाम्पत्याची कहाणी मन हिलावून टाकणारी आहे. त्यांच्या हाताने मुलाला आयुष्यभर आधार दिला, त्याच आई वडिलांना मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात आपले प्राण गमवावे लागले. ही बाब प्रत्येकाचे मन सुन्न करणारी आहे. या घटनेमुळे चांदवडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एकाच कुटुंबातील 3 जणांचा दुर्दैवी अंत झाल्याने नातेवाईक, मित्र आणि परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान कुणालने हे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणातून उचलण्याचा प्रयत्न केला याचा तपास केला जात आहे. त्यामागे नेमके कोणते कारण किंवा परिस्थिती होती हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. एका कुटुंबातील तिघांचा असा अंत ही केवळ एक दुर्घटना नाही, तर नैराश्य आणि मानसिक संघर्षाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज अधोरेखित करणारी घटना आहे. संकटाच्या काळात व्यक्तीने एकट्याने संघर्ष करण्याऐवजी कुटुंबीय, मित्र किंवा विश्वासू व्यक्तींशी संवाद साधणे अत्यंत महत्त्वाचे आहे. बेधडक न्यूज साठी मी समीर सरकार, बीड. सरपंच ते गावचे ऐक ना भाई, ऐक ना जरा, ऐक ना. ऐक ना भाई, ऐक ना जरा, ऐक ना आमचं. अरे ऐक रे बाबा. तू उडी मारल्यानं कोणाचं मोठं नाव होणार आहे? आईसाठी काय होणार तुझं? आईसाठी कर ना. तिसऱ्याला बी आणली.